यानंतर बघूया 3 मिनिटात 30 बातम्या. मुंबई गोवा वंदे भारत लवकरच 16 डब्यांची होणार आहे. प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसादामुळे मुंबई गोवा वंदे भारत गाडी 16 डब्यांची केली जाणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वेची सिग्नल यंत्रणा सज्ज झालेली आहे. पश्चिम रेल्वेनं 239 डिजिटल एक्सेल काउंटची उभारणी करण्यात आलेली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना टाळण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेनं व्यापक उपाययोजना केलेल्या आहेत. यंदा विठुरायाच्या चरणी भाविकांकडून अफाट दान अर्पण करण्यात आलं. यंदा मंदिर समितीच्या एकूण उत्पादनामध्ये तब्बल 2,26,85,000ची वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे. सुरुवातीच्या किरकोळ पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पावसानं दडी मारल्यामुळे उगवलेली कोवळी भाताची रोपं जळून खाक होताना दिसतात. मध्य रेल्वेनं 2026-27 आर्थिक वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रवासी मालवाहतूक उल्लेखनीय कामगिरी नोंदवत 2,845 कोटींचं उत्पन्न मिळवलंय, तर 25 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. दुरुस्ती अभावी 50% बस कुर्ला आगारातच उभ्या आहेत. आगारामध्ये चार्जिंग पॉइंट कमी असल्यानं विद्युत बसचं चार्जिंग होत नाहीये. बेस्ट बसची सेवा मिळत नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. महावितरणकडून नवीन ट्रान्सफॉर्मर, पनवेलकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे. महावितरणकडून केबल दुरुस्ती पूर्ण झालेली आहे. वर्तमानपत्रांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी दणका दिलाय. मुंबईतील 26 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. 5 ते 16 जून या कालावधीमध्ये मोहीम हाती घेण्यात आली आहे. कुर्ला सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद आहे. शीव उड्डाण पुलाच्या पायाभूत कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. पुढील आठवड्याच्या बुधवारपर्यंत हा ब्लॉक सुरूच राहणार आहे.